नवापुर में श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पाठ का भक्तिमय आयोजन। 99वें पाठ में उमड़ी श्रद्धालुओं की भीड़। नवापुर शहर में सुमाणिक परिवार और श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पाठ ग्रुप की ओर से वरिष्ठ नेता भरत भाऊ गावित के निवास पर श्री हनुमान चालीसा पाठ का आयोजन किया गया। कार्यक्रम की शुरुआत भगवान श्री राम, हनुमान जी महाराज और स्वर्गीय माणिक राव जी गावित व सुरेखाबाई गावित की प्रतिमाओं के पूजन और आरती से हुई। इस अवसर पर बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहे और पूरा माहौल भक्तिमय हो गया। विशेष बात ये रही कि ये श्री पवनपुत्र हनुमान चालीसा ग्रुप का 99वां पाठ था, जिससे कार्यक्रम को खास महत्व मिला। हनुमान चालीसा पाठ के बाद महाप्रसाद का आयोजन किया गया। कार्यक्रम में बच्चों की उत्साहपूर्ण भागीदारी आकर्षण का केंद्र रही। इस दौरान भरत भाऊ गावित ने कहा कि जीवन में सफलता के लिए मन से भगवान की प्रार्थना और माता पिता की सेवा बेहद जरूरी है। कार्यक्रम के अंत में श्री पवनपुत्र हनुमान चालीसा ग्रुप की ओर से भरत भाऊ गावित को भगवान हनुमान की प्रतिमा भेंट की गई। मंगळवारच्या दिवशी पवनपुत्र मंडळाने गेल्या बऱ्याच दिवसापासून दर मंगळवारी आपण हनुमान चालीसा पठण करतो आणि आज माझ्या घरासमोर माझ्या गल्लीत हा 99वा हनुमान चालीसा मंगळवारच्या दिवशी होत आहे। म्हणजे तुम्ही विचार करा की या बालगोपालांनी कधीपासून सुरुवात केली असेल। म्हणून ज्यांची ही प्रेरणा आहे आणि ज्यांना हे भगवंताने आशीर्वाद दिला आणि भगवंताने करायला लावलं, खरोखर त्यांचे मी मनापासून आभार मानतो की प्रत्येकाच्या लहान गोपालांच्या मनामध्ये ही धार्मिकता असली पाहिजे आणि जी माता आहे, जी जननी आहे, त्या मातेपासून आपल्याला सगळे संस्कार मिळतात। आणि इथं सगळी माता जननी बसलेली आहे आणि या माता जननी समोर हे सगळं आपण हनुमान चालीसेचं पठण ऐकलं करत आहोत। तर हेच संदेश प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत माझ्या माता भगिनीने प्रत्येक बालगोपालाला हनुमान चालीसा हे पठण केलंच पाहिजे आणि पठण झालंच पाहिजे। याच्यासाठी सगळ्या माझ्या माता भगिनींनी हे प्रयत्न केले पाहिजे। जर आपल्या मनामध्ये धार्मिकता असेल, आपल्या परिवारामध्ये धार्मिकता असेल, तर प्रत्येक क्षणोक्षणी भगवंत हा आपल्या बरोबर असतो। तो सुखात असेल, दुःखात असेल, चांगल्या प्रत्येक कामामध्ये भगवंत आपल्याला सहकार्य करत असतो, आशीर्वाद मिळत असतो। हे जीवन आज आम्हाला जे मिळालं आहे हे भगवंतामुळेच आपल्याला मिळालेलं आहे आणि ज्या भगवंताने हे आपल्याला सुंदर जग बघायला दिलेलं आहे, तर त्या भगवंताच्या चरणी आपण नमन झालं पाहिजे, भगवंताचं आपण उपकार मानले पाहिजे, भगवंताची स्तुती केली पाहिजे। आणि जेवढं आपण भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्थान देऊ, तेवढं आपलं संस्कारिक आणि धार्मिक ही पुढे जाणारी आहे, धार्मिकता पुढे जाणारी आहे। आणि जेव्हा माझे बालगोपाल हे हनुमान चालीसा पठण करतात तेव्हा मला फार आनंद झाला। हनुमान चालीसा पठण करणं म्हणजे साधी गोष्ट नाही। मी सुद्धा 7वीला होतो तेव्हापासून हनुमान चालीसा म्हणायचो, ते आजपर्यंत रोज हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय मी पण घराच्या बाहेर निघत नाही। आणि आज या ठिकाणी तुम्ही सगळ्या बालगोपालांनी या ठिकाणी हनुमान चालीसा येऊन पठण केली। मला माझे जुने दिवस बालपण मला आठवलं की मी बालपणी सुद्धा माझं एकटा हनुमान मंदिरात जायचो आणि पठण करायचो, तोडकी मोडकी हनुमान चालीसा वाचायचो। पण आज जेव्हा तुमच्याकडनं जी हनुमान चालीसा ऐकली, मन तृप्त झालं की हे संस्कार आज आपल्या नवापूर मध्ये छोट्याशा गावामध्ये इतके चांगले संस्कार आपल्याला बघायला मिळत आहेत। आज जर बघायला गेलं तर जो तो कुठल्या ना कुठल्या तरी व्यसनामध्ये लीन आहे, कुठल्या ना कुठल्या तरी त्याला वाईट व्यसन लागलेलं आहे। पण या पवनपुत्र मंडळाने एक चांगलं व्यसन, एक चांगला छंद आपल्या या मुलांना लावला। हा प्रत्येकाच्या घरामध्ये हा छंद जोपासला गेला पाहिजे। प्रत्येकाच्या घरामध्ये हा बालवीर हनुमान
हा आपल्याला बघायला मिळायला पाहिजे। ज्या हनुमान दादाने प्रभू रामचंद्राची जिथं जिथं प्रभू रामचंद्राला गरज पडली त्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राबरोबर त्याच्या सावलीसारखा उभा राहिला आणि सीता मातेसाठी त्याने त्या लंकेमध्ये जाऊन लंकेचं दहन करून त्या लंका पेटवली आणि प्रभू रामचंद्राला मदत केली आणि प्रभू रामचंद्राला विजय मिळवून दिला, सत्याचा विजय झाला। म्हणून जेव्हा जेव्हा आपण आपली लढाई लढू तर सत्याची लढाई लढायची, जेव्हा सत्याची लढाई लढतो तेव्हा साक्षात हनुमान दादा हा आपल्याला बरोबर असतो। म्हणून जेव्हाही आपण चांगलं काम करू प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा, हनुमान दादाचं पठण करा, नक्कीच आपल्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल। जीएम न्यूज के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार।